सो हाय, हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एक पुण्यातील प्रसिद्ध अगरबत्त्यांचं दुकान, जिथे होलसेलमध्ये अगरबत्तीच भेटतात, तेही क्वालिटी. आणि मोस्टली आता जसं सणासुदीचे सगळे आता दिवस सुरू झाले आहेत, गणपती, त्यानंतर घट, त्यानंतर आपली दिवाळी. तर त्यासाठी आम्ही बल्कमध्ये एकदाच इथून वर्षाच्या आमच्या ज्या काही अगरबत्त्या आहेत ते घेऊन येतो. तर चला तुम्हाला दाखवते की ती प्लेस एक्झॅक्टली पुण्यामध्ये काय आहे आणि त्यांच्याकडे किती व्हरायटीजच्या अगरबत्त्या आहेत ते. तर गेल्या 5 वर्षापासून मी इथूनच अगरबत्त्या घेऊन जाते. म्हणून म्हणलं चला तुम्हाला सुद्धा दाखवते. जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल किंवा पुण्याच्या नियरबाय कुठल्या एरियामध्ये राहत असाल तर तुम्ही सुद्धा इथून अगरबत्ती नक्की खरेदी करू शकता. इथे जाण्याचं कारण म्हणजे मी वर्षभर इथूनच अगरबत्त्या घेते आणि त्यांचा जो सुगंध आहे तो असाच टिकून राहतो. त्यामुळे मला हे दुकान फार आवडतं. तर मी आता तुम्हाला सांगत आहे या दुकानाबद्दल, ज्याचं नाव आहे लक्ष्मी सुगंधालय. तर ते बेसिकली रास्तापेठमध्ये आहे. म्हणजे जर दुकानाचं मेन ॲड्रेसच जर सांगायचा झाला तर केम हॉस्पिटल जर तुम्हाला माहीत असेल पुण्यातलं, तर त्याची जस्ट जी बॅक साईड आहे ती, किंवा अपोलो थिएटरच्या समोर एक खाऊ गल्ली आहे. तिथून जरी तुम्ही आलात आणि तिथे कुणाला जरी तुम्ही विचारलं की लक्ष्मी सुगंधालयाचा ॲड्रेस सांगा, तर ते नक्कीच तुम्हाला सांगतील. बरं, आणखीन मला एक गोष्ट सांगायची गोष्ट ही आहे की हे दुकान रविवारी बंद असतं. तर बऱ्याचदा होतं काय की आपण शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशीच अशा ठिकाणी येतो, म्हणून म्हणलं तुम्हाला एकदा सांगावं. तर रविवार सोडून तुम्ही कधीही इथे येऊ शकता. तर चला आता बघूयात की दुकानामध्ये आहेत तरी किती व्हरायटीज. तर बघा, दुकानामध्ये जसं जाताच खूप छान असा अगरबत्त्यांचा सुगंध येतो आणि त्यानेच मन अगदी प्रसन्न होऊन जातं. इथे तुम्हाला रोजच्या वापरासाठी ते अगदी सणावाराच्या साठी सुद्धा अगरबत्त्या भेटून जातात. तर आत्ता हे जे दादा मला दाखवत आहेत, तर हे मी प्रीमियम अगरबत्त्या आपण ज्यांना म्हणतो, जे मी खास गणपती आणि आपलं जे घट बसतात त्याच्यासाठी आलेले आहे. तर त्या अगरबत्त्या मी पहिले इथे सॉर्ट करून घेत आहेत. तर इकडे तुम्हाला भीमसेन कापूर, अगदी साधा कापूर, त्यानंतर प्रीमियम अगरबत्त्या जे आपण सणावाराला यूज करतो, त्यानंतर साध्या अगरबत्त्या ज्या आपण रोजच्या वापरासाठी वापरतो, त्यानंतर त्यानंतर गोमूत्र, शिवाय आपलं जे गुलाबजल असतं, त्यानंतर आपल्या ज्या तुपाच्या वात्या असतात किंवा साध्या ज्या वात असतात, त्याच्यामध्येही कलर आहे, म्हणजे पिंक, येलो, व्हाईट. त्यानंतर भीमसेन कापूरसुद्धा यांचं खूप छान आहे. काही जण फक्त आणि फक्त भीमसेन कापूरच यूज करतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा आहे. बरं, या दुकानामध्ये यायचं आणखीन एक खासियत यांची ही आहे की हे स्वतः मॅन्युफॅक्चरर आहेत, होलसेलर आहेत. त्यामुळे तुम्ही इथे असं क्वांटिटीला इथे काहीच म्हणजे हे नाही. तुम्ही एक पॅकेटसुद्धा खरेदी करू शकता आणि तुम्ही 100 सुद्धा खरेदी करू शकता. तर इथं बरेच लोक येऊन आपापल्या चॉईसने अगरबत्त्या घेत असतात. म्हणजे काहींचे फिक्स असे ब्रँड्स असतात, जसं की मला पृथ्वी म्हणून आहेत, त्यांचेसुद्धा अगरबत्त्या खूप आवडतात. त्यानंतर ते मला सजेस्ट करत होते की तुम्ही हा वाला कापूर जो जो धूप आहे कांडी, ती तुम्ही एकदा ट्राय करून बघा. शिवाय त्यांनी मला आणखीन वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज दाखवले की ते एकदम म्हणजे कोऑपरेटिव्ह स्टाफ आहे. ते तुम्हाला एक अगरबत्ती म्हणलं तर ते तुम्हाला 10 दाखवतात, अजिबात कंटाळा करत नाही. आणि खरं सांगू का, जर त्यांनी तुम्हाला ना जर 10 अगरबत्त्या दाखवल्या तर त्यातल्या तुम्ही 6 ते 7 नक्कीच चॉईस कराल. इतकं छान त्यांचं कलेक्शन आहे, अगरबत्त्यांचा सुगंध आहे, शिवाय तो टिकून राहतो. आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला हव्या तशा अगरबत्त्या इथे भेटतात. म्हणजे कमी धुराच्या, ज्यांना की धुराची जरा ॲलर्जी असते किंवा स्ट्रॉंग अगरबत्त्या सहन नाही होत, पण त्यांचा फ्रेग्रन्स असा जास्त काळ टिकणारा घरामध्ये हवा असेल, तर तशा म्हणजे जशी तुमची रिक्वायरमेंट आहे ना, तशा प्रकारचं इथं तुम्हाला अगरबत्त्या भेटून जातात. बरं, त्यानंतर अष्टगंध झालं, चंदन पावडर झालं, एकदम प्रीमियम अगरबत्त्या झाल्या, तर त्या सगळ्या इथे भेटून जातात. म्हणजे ॲज पर तुमचं कॉस्टिंग किंवा ॲज पर तुमचं बजेट तुम्हाला अगरबत्त्या इथे घेता येतात. दुकानामध्ये एवढा छान सुगंध येत राहतो ना, की म्हणजे कुठली अगरबत्ती घेऊ आणि कुठली नको असं होतं. अगरबत्त्यांमध्ये मला स्पेशली जरा चंदनाच्या अगरबत्त्या जास्त आवडतात, तर त्याच्यासुद्धा त्यांच्याकडे भरपूर व्हरायटीज आहेत. ओलं धूप, सुकं धूप, त्यानंतर धूप कांडी, भरपूर अशा व्हरायटीज त्यांच्याकडे अवेलेबल असतात. तर अशी सगळी मी जी शॉपिंग आहे, जी तुम्ही बघू शकता, तर ती मी इथे करून चाललेले आहे.
आणि जाता जाता मी इथे थोडीसं म्हटलं आता रक्षाबंधन येते, तर छान असे स्टॉल सुद्धा तिथे नियर बाय लागले होते रास्तापेठमध्ये, तर तिथेच मी जाऊन थोड्याशा राख्यांची सुद्धा खरेदी केली. पुण्यामध्ये जर तुम्ही राखी घ्यायला गेला आणि आपलं नियर बाय म्हणजे आउट ऑफ थोडं पुणे अलीकडे आलात, तर ते राखीची कॉस्टिंग डायरेक्ट डबल होते. हे माझं ऑब्झर्वेशन आहे. म्हणून मी पुण्यामध्ये गेल्यावर तिथूनच म्हणजे राखी पर्चेस करणं चांगलं समजते आणि तिथूनच नेहमी मी घेऊन सुद्धा येते. बरं, आजचा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कळवा. भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत